नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे रुकडीमधून. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत लाभांपासून वंचित ठेवणार नाही. अडचण असणाऱ्या नागरिकांनाही सहकार्य केले जाईल असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. ते रुकडी इथं हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार माने म्हणाले, तालुक्यातील एकही लाभार्थी कुटुंब विना घर राहणार नाही याची दक्षता मी व आमदार अशोकराव माने घेणार आहोत. ज्यांना घरकुलासाठी जागेचा अभाव आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी व आमदार माने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्यासाठी शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून जागेच्या उपलब्धतेसाठी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले, येणाऱ्या 27 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती हातकणंगले इथं ग्रामविकास खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात सर्व विचार विनिमय करण्यात येणार असून योग्य तो मार्ग काढण्यात येणार आहे. जागा उपलब्ध नसणाऱ्या ग्रामस्थांसाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणराव इंगवले, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील रुकडी, अतिग्रे, साजनी, चोका, खेरले आदी भागातील 2710 लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सह गटविकास अधिकारी उद्धव महाले, विस्तार अधिकारी AS कटारे, दिग्विजय जाधव, अरुण इंगवले, राजेश पाटील, रुकडीच्या सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ, बाबासाहेब कापसे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी उपस्थित होते.